नवरात्री महोत्सवाच्या महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा। नवरात्रीचं पर्व हे आपल्या जीवनामध्ये मंगलमय पावित्र्य घेऊन येवो अशा प्रकारची आई जगदंबेच्या चरणी, आई दुर्गेच्या चरणी, माता कालीच्या चरणी प्रार्थना। मला विश्वास आहे की या नवरात्रीच्या निमित्ताने आपण 9 दिवस आपल्या मातेची आराधना करू। ही आराधना करत असताना आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्याप्रमाणे आपण आपल्या देवीची, आपल्या मातेची आराधना करतो त्याचप्रमाणे आणि तेवढ्याच सन्मानानं आपण आपल्याकडे येणाऱ्या मुलीचं स्वागत केलं पाहिजे। आपल्या पंतप्रधानांनी बेटी बचाओ बेटी पढाओ अशा प्रकारचा जो मंत्र आपल्याला दिलेला आहे, हा मंत्र आपण लक्षात ठेवला पाहिजे। आणि मला असं वाटतं की ज्यावेळी आपण हे करू त्याचवेळी खऱ्या अर्थानं आपली आराधना ही देवी मातेपर्यंत पोचेल। मला विश्वास आहे आपल्या सगळ्या मनोकामना या नवरात्राच्या निमित्ताने पूर्ण होतील आणि आपण महाराष्ट्र एक अतिशय सुदृढ अशा प्रकारचा की ज्या महाराष्ट्रामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होत नाही असा महाराष्ट्र आपण तयार करण्याचा निर्णय करूया।